नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सुषमा आर्ट अँड क्रिएशनमध्ये। आज बघा मी किती सुंदर असा लेसपासूनच सुंदर बॅकनेकिंग डिझाईन तयार केली आहे। ती म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून मी हे व्हिडिओ बनवला आहे। तर इथे मी शोल्डर घेतलं आहे 6चं। त्यांना तयार पट्टी 2.5ची हवी होती म्हणून मी 3.5ची ठेवलेली आहे, 1 इंच जास्त। आणि ह्याचा छातीपासून आपली 10.5ची छाती आहे आणि त्यात 1.5 इंच मार्जिन, असं 12चं मार्क देऊन टाकलं आहे मी। आणि गळा आहे 10चा, त्यात अर्धा इंच असं 10.5चा गळा टाकला आहे आणि खालून मी 2.5 इंच घेतलेलं आहे आणि त्याला असा स्वीट हार्टचा शेप दिलेला आहे। हा व्हिडिओ शूट करायचं माझ्याकडून राहून गेलं, नंतर माझ्या लक्षात आलं की आपण व्हिडिओ बनवला पाहिजे, त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामुळं थोडंसं समजून घ्या। तर ही आतली बाजू मी सरळ ठेवलेली आहे आणि या पद्धतीने मी असा टिप मारून हा गळा पूर्ण जोडून घेणार आहे। आपण आहे असा जो गळा तुम्हाला असं डायरेक्ट येत नसेल, तुम्ही नवीन शिकत असताल तर तुम्ही मी काल गेल्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला दाखवलं होत्या पिना, तसल्या पिना आणायच्या आणि त्या पिनांनी सगळीकडून आपण सिक्युअर करून घ्यायचं। हो, या पद्धतीने अशी पिना मिळतात, त्या पिना आणायच्या आणि असं सिक्युअर करून तुम्ही त्याला अशा टिपा मारू शकता। ते बघा मी असा टिप मारून हा गळा पूर्ण असा व्यवस्थित जोडून घेते। आता माझी प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळं मला काही न घेता सुद्धा ते अगदी व्यवस्थित टिपा मारता येतात। आता आपण खालच्या बाजूने पण तसंच जोडून घेणार आहे। तर खालच्या बाजूने मी एक टिप मारून घेते। तर हे बघा मी या पद्धतीने असं जोडून घेतले। तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। जर तुम्हाला काही डाऊट येत असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। तर मी असा हा आता गळा कट करून घेतलेला आहे। जसा गळ्याचा शेप आहे त्याच पद्धतीने मी टिप मारून घेतली आणि कट करतानाही मी अगदी तसाच व्यवस्थित हा कट करून घेतलेला आहे। आणि त्याला असे नॉचेस देऊन घेतले आणि आपण ह्या इथे पटकन होण्यासाठी जी आपण पद्धत वापरतो ती हीच आहे। तर आपण हा गळा नुसता पलटी करून घेतला आहे। तर या पद्धतीने बघा आपला अगदी व्यवस्थित गळा पलटी झालेला आहे। तर आपण खालच्या साईडने व्यवस्थित कापड ॲडजस्ट करत टिपा मारून घेणार आहे। तर या पद्धतीने असं मी पूर्ण खालच्या पट्टीला टिप मारून घेतली। तुम्ही हे अशाच छोट्या छोट्या टिक्स वापरून तुमचा ब्लाऊज पटकन शिवू शकता, अगदी झटपट। गळ्यालाही असंच नख मारून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी टिप धरत धरत अगदी दोन्ही साईडचं कापड धरत धरत आहे असा आकार देत आपण अशी व्यवस्थित ही अशी शिलाई मारून घ्यायची। त्यामुळं काय होतं, आपल्या गळ्याला फिनिशिंग पण खूप छान येते आणि नंतर आपण लेस लावताना जास्त गळा असा हलला जात नाही, जास्त त्रास होत नाही आपल्याला लेस जोडताना। त्यासाठी आपण हे टिप मारणं गरजेचं आहे। तर हे बघा किती सुंदर गळा अगदी झालेला आहे। तर आता हे मी टक्स मारून घेते ह्याला। तर मी बघा या पद्धतीने टक्स मारते अशी। तर बघा नुसता असाच सुद्धा किती छान दिसतोय। आता मी ह्यासाठी 2 लेस घेतल्यात, एक गोल्डन कलरची घेतली आणि ही थोडीशी त्याला मॅचिंग होईल अशी घेतली आहे। इथं व्हिडिओ काढताना थोडासा ब्लर झाला आहे, थोडं समजून घ्या। नवीन आहे मी त्याच्यामुळं मला थोडंसं लक्षात आलं नाही।
ही आपली छोटी लेस जोडताना कॅमेरा थोडासा ही झाला होता आणि ते तसं शूट झालं. त्याच्यात एवढं काय नाही आहे, फक्त मी ती लेस अगदी कडेला अशी एक टिप मारून जोडून घेतलेली आहे. तर या पद्धतीने त्याच्यावरून परत दुसरी एक शिलाई मारून घेतली. अशा 2 टिपा मी मारून घेतल्या, त्यामुळे आपली लेस अजिबात हलणार नाही. तर या पद्धतीने मी लेस घेतली. आणि आता ही अशी कलरची लेस घेतली मी. याच्यातलं कापड अजिबात शिल्लक राहिलं नव्हतं. हेवी साईजचा ब्लाऊज होता आणि त्यांना आता डिझाईन करायची होती. तर काय करायची म्हणून मी ही लेसची डिझाईन करण्याचे ठरवलं. तर मी अशी ही थोडीशी मॅचिंग होणारी लेस त्याच्यावरती आणली आणि या पद्धतीने अशी ही लेस, जो आपण स्वीट हार्टचा गळ्याचा जसा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने त्याला थोडा शेप देत देत मी ही लेस अगदी व्यवस्थित अशी जोडून घेतलेली आहे. तुम्हाला आवडेल ती लेस तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला आवडेल तो आकार तुम्ही काढू शकता. मी फक्त तुम्हाला आपण लेसपासून सुद्धा कसे सुंदर सुंदर ब्लाऊज तयार करू शकतो हे दाखवले फक्त. आणि तेही अगदी अर्जंटमध्ये हा ब्लाऊज द्यायचा होता, त्याच्यामुळं पटकेने होणारी अगदी 10 मिनटात ही डिझाईन मी तयार केली. तुम्ही हे अगदी याच पद्धतीने तयार करू शकता, अगदी सुंदर सुंदर डिझाईन्स. तर ही अशी लेस मी ॲडजस्ट करत, आणि जिथं आपण वळण घेतो तिथं लेस अजिबात ओढायची नाही. अगदी सैल सैल सोडत, मला दिसत असेल मी अशी पोटाने थोडी थोडी लेस अशी थोडीशी दाबून घेते. त्यामुळं काय होतो, आकार व्यवस्थित येतो. असा ब्लाऊज मागच्या साईडने ओढल्यासारखा दिसत नाही. तर या पद्धतीने मी अशी एक कडनी टिप मारून घेतली. आता अलीकडच्या साईडने पण आता मी थोडीशी आतल्या साईडने त्याला टिप मारून घेणार. त्यामुळं काय होणार, आपली लेस अगदी परफेक्ट बसेल. अजिबात कुठं हलणार नाही वगैरे काय नाही, अगदी उचलल्यासारखी दिसत नाही. त्यामुळं मी अशी ही लेस पूर्ण ॲडजस्ट करून टिप मारून घेतली. तर बघा, ह्या 2 लेसनेच या ब्लाऊजला किती सुंदर लुक आला आहे. तरी पण आता मी त्याला एक छोटंसं बटन असं लावलेलं आहे, त्याला आणखीन छान लुक येण्यासाठी. हे बघा, आपला पाठीमागचा गळा अगदी तयार झालेला आहे. तर तुम्हाला हे माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.